भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अनिता मोहन नाना साले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अनिता मोहन नाना साले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा छत्रपती संभाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझी पत्नी अनिता मोहन साळवे या वार्डाच्या नगरसेवका होतं काम मी सगळं मीच बघत होतो. तरीही या वार्डात मागच्या इलेक्शनला काही एक सुद्धा काम नव्हतं यावर. मी मागच्या इलेक्शनला मी शब्द दिला होता, मी फक्त ड्रेनेज लाईन करून देईन तुम्हाला. हे पहिल्याच वर्षात माझी ड्रेनेज लाईन झाली, तरीही मला खूप त्रास झाला. ह्या चिखलदरा ह्या ग्रुप आहे आमचा एक, चिखलातून कसं निघायचं बाहेर म्हणून मी हा समजदारी घेऊन 10 वर्ष झाले इलेक्शन नाही आहे तसं मग बऱ्याचशा कामं बागडनानाच्या माझ्यातून केले. मग बागडनाना मला भेटले असं आमच्याकडे यावं. मी BJPत प्रवेश करून मी बागडनानाकडून भरपूर काम केले. भरपूर म्हणजे ड्रेनेज केल्या, अमृत योजनामध्ये पुऱ्या आता वार्डाच्या लाईनी झाल्या. तरीही आता रोडसुद्धा बागडनाना 2 ते 10 कोटीचे रस्ते केले. आणि ताईनं आता मागच्या हप्त्यामध्ये इलेक्शन आधी आता सुद्धा 4 कोटीचे कामाचे उद्घाटन केले. तरीही ह्या आमच्या ताईच्यामुळं आंध्रताईच्यामुळं आणि महापालिकेने थोडा असतो तरी हे मागच्या एका माणसानं सांगितलं काँग्रेसच्या बाबा हे सगळं काळ्या साहेबाच्या समाधान होतं. पण काळ्या साहेबांना एक फांद कामाचं निधी काही असन कुठं तर दाखवून द्यावा. आणि ज्या सांगण्याच्या माणसानं सुद्धा एखादं काम कधी कुठं केलं ते दाखवून द्या. त्याला 2 पालकमंत्री 10 लाखाचे रस्ते आणले किंवा पालकमंत्र्याचे त्यांनी काळ्या साहेबांनी दिले म्हणजे आम्हाला. पालकमंत्री रस्ते पालकमंत्रीसुद्धा आमचं समाजाचं आहे, आमच्याच इकीचं आहे, सगळं आम्हीच काम करतो. तरीही माझ्या आता मी जे पुढं काम करेन, माझ्या पत्नीच आता नगरसेवक होणार आहे, तरीही मी पुढे जे काम करेन आता रस्त्याचं काम राहिलं पाण्याच्या लाईनसुद्धा मी पाण्याच्या टाकीलासुद्धा जागा दिली. मी महापालिकेला स्वच्छतेला सुद्धा जागा दिली. स्वच्छता दिलं 12 स्वच्छता बांधलेलं आहे. मी स्वतःचं महापालिकेला दान करून पत्रदान दिलं आणि तिथं मी स्वच्छता बांधून आम्ही हा शिवाजी महाराजचा पुतळा हे आम्ही सगळ्या ग्रुप शिवपैशांचं ग्रुप असंच थोडं 12 लाखाचा पुतळा तिथं घेऊन आम्ही सगळं आमच्या ग्रुपनं हा पुतळा बसविला आणि सगळ्याचं हे केलं. असंच आहे आंबेडकरचा पुतळा 2 ओपन बेसमध्ये 2 एकर जागा आहे तिथे. हा HR कॉलनी 5मध्ये तिथं आम्ही पुतळा आंबेडकर पुतळा मागच्या वर्षी उभं केलं त्याच्या हातानं. आणि अशाच मी बरेचशी कामं वाद्यविहाराचं असो, गणपती मंदिराचं असो, महादेव मंदिराचं असो, सगळ्याला सहकार्य करत असतो. आम्ही सभामंडप असो, आता ताईकडून 2 सभामंडप आहेत विहाराकरता. ताईनं आता पुढच्या हप्त्यात उद्घाटन करायचं, इलेक्शन झाल्यावर उद्घाटन करणार आहे, ते कामं चालू होणार आहे. तरीही सगळ्या जनतेला विनंती माझी, जे माणूस कामाचा आहे त्याच माणसाकडे बघितलं पाहिजे, त्याच माणसाला निवडून दिलं पाहिजे अशी विनंती करून. जे खोटं बोलून लाभार्थाना करून काही सांगतात आम्ही असे कामं आणले तसे कामं आणले, अमृत योजना BJP सरकारचीच आहे. BJP सरकारच काम करू शकते. रोडचे झाले, ड्रेनेजचे झाले, सगळं हे BJP सरकारच करू शकतं. तरीही सगळ्या लोकांना विनंती माझी, तरी आपण कोणाच्या भूल सापडला नाही पडता आपण आपल्या BJP कमळाला मतदान करून सगळ्याला विजय करा हेच माझे म्हणणं. नाना महापालिकेच्या वतीने राहणारी योजना आता किंवा पंतप्रधान आवास योजना या भागात काही राबवण्यात आली. पंतप्रधान आता महापालिका योजनेतून रामा योजनामध्ये आमचा भाग आता लोक गुंठेवारी होता, म्हणजे ग्रीन बेल्ट होता आमचा. आमच्याकडे तुमच्या 10-12 भरपूर आले पण ते भेटले नाही आम्हाला. आता लिगल झाला, आता ग्रीन झाला, ग्रीनचा येलो झाला. आता गुंठेवारी चालू झाली, गुंठेवारी बऱ्याचशा लोकांनी भरले. आता इथून पुढं रमा योजना चालू होईल, पंतप्रधान योजना बी चालू होणार आहे. आता 45,000 घरं देणार आहे ना, त्यात बऱ्याचशा लोकांना फॉर्म भरलेले. आमच्याकडे पहिले 3,000 शौचालय भेटले, 12,000 रुपये 3,000 शौचालय भेटले, 3,000 लोकांना शौचालय भेटेल आमच्या वार्डात. मग काय वार्डाच्या विकासासाठी तुमच्याकडे काय विजन आहे? आमच्या वार्डाचा विकासासाठी फक्तच आमचं विजन आहे रोड आणि पाणी. 2च गोष्टी, लाईट लागले, रोड ड्रेनेज पूर्ण झाले. आता ड्रेनेज एक बी गेली राहिली. आता फक्त पाण्याचा प्रश्न आणि रोडचा प्रश्न राहिला. 2च विजन जादा आहे आमच्या वार्डात. बाकीच्या मूलभूत सुविधा भरपूर राहिल्या आहे.
सगळ्या गल्ली 10 फुटं सुद्धा गल्ली ड्रेनेज झाली. गल्ली अमृत योजना म्हणून एक बी ड्रेनेज नाही राहिली नाही. आता रोडचे प्रश्न राहिले. आता ह्या साईडच्या याच्यातून आणि महापालिकेतून आम्ही ताईला बोलून बरेचसे कामं रोडचे करणार आहे. जे मेन रस्ते बाहेर निघायचे रोडला लोकांना ते रस्ते पहिले टाकणार आहे. मग गल्लीच्या रस्त्यामागे लागणार आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट आमच्या वार्डात मशाभूमी नाही आहे. मी आता जो झेंडा चौकपासून तर बायपास चौक रस्ता घेतला 5 कोटीचा. ज्याच्या बाजूला 10 गुंठे जागा बाकी आहे वोट करावी. तिथं आम्ही मशाभूमी करणार आहे. या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान? मी ह्या निमित्तानं फक्त आता पुढच्या वेळेस जे कामं राहील रोडचे लोकांना काय रोड आणि पाणीच पाहिजे. मी आव्हान फक्त रोडचं करणार आहे आणि पाण्याचं करणार आहे. नाना तुम्ही काँग्रेसमध्ये तुम्ही भाजपमध्ये आला तर नेमकं काय कारण? नेमकं कारण एकच झालं साहेब. काँग्रेसमध्ये असताना सत्ता कोणा BJPची राहते, शिवसेनेची राहते. महापौर BJP राहतो, शिवसेनेत राहतो. कामं मी नगरसेवक असताना मला निधी भेटतच नव्हता. म्हणून मी पाऊल का उचलला सगळ्याला कार्यकर्त्याला विचारून मी म्हटलं बाबा आपल्याला असं काम होत नाही आपल्या वार्डाचं. म्हणून आम्ही BJPत जायचं प्रश्न केला. मग लोकसभेच्या आधी मी प्रवेश घेतला आणि मी BJPत कामं करता इकडं आलेलो आहे. जे आमचं जे पक्ष माझं कसं आहे जो काम करीन तो माझा पक्ष आहे. आम्हाला कामाची आशा होती. माझ्या वाड्यात खूप कामं आहे. रोड एक नव्हता, 2-3 रोड झाले. हा रोड झाला, हा मेन बाळापूर फाटाचा आहे. गेटलोक झाला, 56 नंबर गेट बाळापूर फाटा झाला. हा नगर ते गेटलोक झाला. आता एक कोटी रस्ता आहे शाळेपासून तर 25 लोक घेतला. नालंदा शाळा तर 25 लोक घेतला 1 कोटीचा. मध्ये 10-12 गल्ल्या घेतल्या. असे 4 कोटीचे कामं आता आलेले आहे. मैं गणेश रामगिरगिरी, रेल्वे गेट नंबर 56, मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र या जागी जवळपास अंदाजे 30 वर्षापासून इथं स्थानिक म्हणून सनी राहतो. आणि आमचा शिवप्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचा हा ग्रुप आहे. इथे नानानं खरोखर लक्ष देऊन सनी कुठलाही जातीभेद न करता इथं 12 लाखाचा प्लॉट घेऊन सनी आम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा स्थापन केला. या जागी तुम्हाला दिसत असाल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या जागी स्थापन केला. आणि दुसरं सांगायचं म्हणल्यावर रेल्वे गेट नंबर 56 ते संविधान नगरपर्यंत नानानं कागदपत्रे अनुराधाताईला यांना साकडं घातलं. आणि हा रोड रेल्वे गेट नंबर 56 ते संविधान नगर हा काँक्रिटीकरण मजबूतीकरण रोड करून घेतला. तसेच रेल्वे गेट नंबर 56 ते बाळापूर फाटा थोडासा पुढं बाकी आहे. आणि हाही रोड मजबूतीकरण आणि काँक्रिटीकरण रोड करून घेतला. पुढं बाकी आहे. आणि तोही रोड अनुराधाताईला आम्ही सांगितलं की तोही रोड आम्हाला ते करून देणार आहे. तसेच साळवेनाना यांनी स्वतः लक्ष देऊन या जागी स्ट्रीट लाईट 2000 स्ट्रीट लाईट या जागी लावण्यात आलेले आहे. तसेच ड्रेनेज लाईन 90% ड्रेनेज लाईन आपल्या पूर्ण झालेल्या आहे. 10% ड्रेनेज लाईन आपल्या बाकी आहे. आणि ते बी आपल्याला जवळपास 10-11 आपले GCP आपल्या मुकुंदनगर भागामध्ये काम चालू आहे. आणि त्याही पूर्ण होणार आहे आपल्या ड्रेनेज लाईन. जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे महादेव बाबासाहेब सरकटे. आम्ही जवळपास 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो. सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये होतो. काँग्रेस पक्षाचे काही काम त्या अनुषंगाने आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नंतर मोहननाना गरबा साळवे यांच्या माध्यमातून बरेच काही विकास कामं झाली सर्वांनी सांगितले. एवढीच विनंती करणार केंद्रात सत्ता आहे भाजपची, राज्यात सत्ता आहे भाजपची. तर आपल्याला महानगरपालिकेमध्ये आपला महापौर निवडून द्यायचा आहे, तो पण द्यायचा आहे भाजपचा. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपले मोहननाना साळवे यांना भर भारतात विनंती पवार 30 वर्षापासून राहत आहे. आतापर्यंत जे बी काम झाले ते भारतीय जनता काँग्रेसचे अनिता मोहननाना साळवे यांच्या माध्यमातून झालेले आहेत. तरी इथून पुढचे जे कामं करायचे त्याच्यासाठी आपल्याला मोहननाना साळवे यांना निवडून द्यायचं आहे. तरी मी सर्व राजनगर, मुकुंदनगर, सातारा, देवळी सर्व समस्त नागरिकांना विनंती करतो की आपल्या उमेदवाराला भरभरून मत देऊन आपण महानगरपालिकेवर पाठवू आणि आपले राहिलेले कामं करून घेऊ.